प्रभाग क्रमांक 3 में कांग्रेस का चुनावी माहौल पूरी तरह जोश में नजर आ रहा है। चुनावी दौड़ शुरू होते ही कांग्रेस उम्मीदवारों ने रैली निकालकर शक्ति प्रदर्शन किया। प्रभाग 3 से कांग्रेस के उम्मीदवार परसराम मानवटकर, भाग्यश्री वानखेड़े, विजया हेड़ाऊ और शबनम शेख ने घर घर जाकर मतदाताओं से आशीर्वाद और समर्थन मांगा। नागपुर समय के संवाददाता रिंकू पांतावणे से बातचीत में उम्मीदवारों ने बीजेपी पर निशाना साधते हुए कहा कि जनता बीजेपी के शासन से त्रस्त हो चुकी है और इस बार बदलाव चाहती है। उम्मीदवारों ने दावा किया कि प्रभाग 3 से नगर सेवक कांग्रेस का ही बनेगा। उम्मीदवार विजया हेड़ाऊ के पति ने कहा कि बच्चों के लिए लाइब्रेरी नहीं है, 15 वर्षों से गार्डन का सौंदर्यीकरण नहीं हुआ और पूर्व नगर सेवक प्रभाग के लिए पर्याप्त निधि नहीं ला सके। वहीं भाग्यश्री वानखेड़े ने कहा कि वे महिला और बच्चों की सुरक्षा, साथ ही प्रभाग में सुरक्षा व्यवस्था मजबूत करने के लिए प्राथमिकता से काम करेंगे। इसके अलावा शबनम शेख के ससुर ने भी नागपुर समय से बातचीत में अपनी प्रतिक्रिया दी। उम्मीदवारों ने कहा कि सिर्फ सड़क और पुल बनाना विकास नहीं, लोगों की मूलभूत जरूरतों को समझना ही असली राजनीति है। जर तुम्ही निवडून आलात, ह्या नगरसेवकपदी तुम्ही जर निवडून आलात तर तुमचं काय विजन असणार आहे, काय अजेंडा आहे तुमचा, की तुम्ही प्रभागासाठी कुठले काम करणार? मी 2002ला नगरसेवक होतो। 2002 पासून सतत इंडिपेंडंट लढलं। आम्हाला जमानत आमची वाचली, जमानत जप्त न झाली आमची, पण 2000 आता आम्हाला पक्षाने तिकीट दिलं आमचं व्होट बँक पाहून, तरी आम्ही यावेळेस निवडून आलो। चारही लोक आम्ही निवडून आण्याची पूर्ण ताकद जोखत आहे। चारही आम्ही निवडून आलो तर यावेळेस आम्ही मुलांसाठी लायब्ररी, नागशेनवर विनोबा नगर या परिसरामध्ये लायब्ररी नाही आहे, त्यांनी आंबेडकर विहाराची जागा दिलेली आहे, त्याच्यामध्ये लायब्ररी तयार करू। या क्षेत्रामध्ये इतके गार्डन आहे, एकही गार्डनचं सौंदर्यीकरण झालेलं नाही आहे 15 वर्षामध्ये। हे नगरसेवक 10 वर्षापासून आहे, एकही सौंदर्यीकरण झालं नाही। गार्डनची दुर्दशा NITची असल्यामुळे काही बी त्यांनी कामं नाही केले। नागपूर इंटरमेट ट्रस्टकडून त्यांना डेव्हलपमेंटचे पैसे भेटतात, मग त्यांची ते शक्तीने त्यांना बुद्धीच नाही आहे त्यांना त्या नगरसेवकाला, तर कोण ते फंड आणणार आहे? दुसरा विषय असा आहे की लोकांच्या गटर लाईन 1980 पासून NITचे लेआउट आहे, गटर लाईनची इतकी दुर्दशा आहे की त्यांनी गटर लाईनची दुर्दशाच तयार नाही केली आणि बनवलंच नाही। पण त्यांनी जेही फंड भेटतात त्यांना, मान्य कांटोडे जे नगरसेवक आहे इथले, त्यांनी कमीत कमी 35 ते 40 फाईला विकून खाल्लेले आहे लोकांच्या डेव्हलपमेंटच्या। त्यांच्यावर हे आरोप नाही, हे सिद्ध आहे। त्यांचा माझ्याकडे एजेंडा आहे की कोणत्या कोणत्या फाईला तुम्ही बनवल्या पदक्रमांकमध्ये आणि कोणत्या कोणत्या फाईला तुम्ही अंदर केल्या। मॅनेजमेंट याच्यासोबत JE वगैरे राहतात, आर्किटेक्ट टाकतात, त्यांना तिघांना ते पैसे वाटून खातात आणि फाईला पुन्हा गायब करतात ते लोक। अशा प्रकारचं त्यांचं कर्तव्य आहे, काम आहे। त्यामुळे आम्ही यावेळेस त्यांचं काम आम्ही एरियामध्ये, शहरामध्ये चांगलं काम करू आम्ही या प्रभागामध्ये आणि चांगलं सौंदर्यीकरण करू की जेणेकरून आम्हाला समोरच्या वेळेस निवडून येण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची लोकांची ताकद, शक्ती आम्हाला पाहून ते वोट देणार। नक्कीच। एक मला सांगा की पूर्व नागपूरमध्ये बीजेपीची सत्ता आहे आणि उत्तर नागपूरमध्ये आपले जे आमदार आहेत ते नितीन राऊत आहेत। पूर्व नागपूरचं आपण बघितलं तर फार चांगल्या दृष्टीने डेव्हलप झालेलं आहे, पण बऱ्याच वर्षापासून जे नितीन राऊत जे आपले आमदार आहेत त्यांच्या हाताखाली हे उत्तर नागपूरचं येतं, त्याच्यामुळे भरपूर असे विकास कार्य जे आहेत ते आपल्याला जे आहेत ते अपुरे पाहायला मिळतात। डेव्हलपमेंट अजून सध्या काही ठिकाणी जे आहे ते झालेले नाही आहेत आणि हा एक मजदूर वर्ग इथे, तो व्यापारी वर्ग, म्हणजे सगळ्याच वर्गाचे लोक इथे राहत असतात। त्याच्यामुळे हा अजूनही हा जो उत्तर नागपूरचं क्षेत्र आहे वंचित राहिलेला आहे। यामध्ये आपला काय दृष्टिकोन आहे, आपण काय सांगणार? जर आपण बीजेवर आपण बोलतो आहे तर पूर्व नागपूर आणि बाकी अन्य पश्चिम नागपूरमध्ये पण बीजेपीची सत्ता आहे, बीजेपीचे लोक आहेत, तिथे विकास झालेला आहे। पण जर इथे आमदार नितीन राऊत आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली जर हा क्षेत्र येते तर इथे काही जे कार्य आहे ते अजूनही अधुरे आहेत। इतक्या वर्षापासून निधी आपण खेचून आणतोय, पण त्या निधीचा इथे काही जो आहे ती वाट लागलेली नाही आहे। यावर आपलं काय मत आहे? 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे। त्या सत्ता असल्यामुळे कसं आहे की त्यांना एक आमदारचा फंड किती भेटतो आणि उत्तर नागपूर किती मोठं असल्यामुळे त्यांना ते त्या क्षेत्रामध्ये विकास करू शकत नाही, तरी ते फंड खेचून आणतात। आपल्या शक्तीने ताकद नाही आणि विकास होतात, नाही होत असं भाव नाही आहे। आता सोसायटीचा अनाधिकृत लेआउट जास्त आहे। अनाधिकृत जिथे बिल्डरांनी आपले लेआउट टाकून दिलेले आहे आणि लेआउट टाकून बिल्डरनी आपली जबाबदारी हात वरती करून टाकलं आहे, त्यामुळे इथे विकास होत नाही। ते कुठे करणार आहे? कॉर्पोरेशनचे नगरसेवक येतात, त्यांना 572 19 काम करायची ताकदच नाही आहे, त्यांना देऊ करू शकत नाही नागपूर महानगरपालिका। तर
आम्ही त्या क्षेत्रामध्ये आमदारकीचा फंड जो भेटतो त्या फंडामध्ये आम्ही विकास करतो. मग त्याला किती फंड भेटणार आहे? त्याची आमदार आहे तो, पण काही मंत्री आहे का तो? आता सध्या मंत्री नसल्यामुळे आम्ही काम करू शकत नाही. आणि आमदाराचं काम एक असं असतं की लोक प्रभागाचे जे लोक असतात, जनता असते, ते नगरसेवकाकडे जाते, नगरसेवक जे कॉर्पोरेशनकडे जाते आणि त्याच्यानंतर जे असते ते विधायक जे असतात तिथले की आमदार असतात त्यांच्याकडे जाऊन आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. माझा फक्त हा प्रश्न आहे की जर आपण कंपॅरिझन केलं तर त्या बाकीच्या पूर्व नागपूरमध्ये आपल्याला तिथे डेव्हलपमेंट दिसते आणि आपल्या प्रभागामध्ये उत्तर नागपूरमध्ये डेव्हलपमेंट जास्त होत नाही आहे. ही जी हळू गती आहे, ही हळू गती कुठल्या मार्गी लवकर करता येईल यावर आपला काय विचार आहे? कशा प्रकारचं काम आपण इथे करणार आहात? नाही, सरकार त्यांची आहे, सरकार त्यांची असल्यामुळे त्यांना फंड खूप भेटतात. आमच्या आमदाराला फंड नाही भेटतमुळे आम्ही कामं करू शकत नाही. मग आमचे चारही नगरसेवक आले तर आम्ही त्यांचा फंड आणि आमचा फंड या एरियात प्रभागात विकास होईल हे तुम्हाला मी खात्री देतो आहे. नक्कीच रॅली आपण काढलेली आहे, लोकांचं भरपूर समर्थन मिळत आहे, घरोघरी जातात, काय म्हणतायत लोक, कशा प्रकारचं आपल्याला समर्थन मिळत आहे? या एरियामध्ये प्रभागामध्ये त्यांचं काम पाहून, मागच्या वेळचे काम पाहून आम्हाला या प्रकारे खूप समर्थन जनतेचं भेटत आहे. आणि जनतेची भावना आहे की यावेळेस आम्ही चारही काँग्रेस आणू आणि ज्या काँग्रेस चारही आल्या तर आम्ही जनतेची भावना तोडू नाही, ही आमची खात्री आहे. मी भाग्यश्री प्रवीण वानखेडे ST उमेदवार आहे आणि बोला, तुम्ही प्रश्न करा, मी सांगते. एक युवा महिला उमेदवार म्हणून तुम्ही या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. एक महिला म्हणून एक आशा असते की प्रभागातल्या महिलांच्या समस्या ज्या आहेत त्या ते आवडीने आपुलकीने त्या महिला उमेदवारांना सांगितल्या जाते. जर तुम्ही नगरसेविका म्हणून जर तुम्ही निवडून आलात तर महिलांच्या समस्या आणि लहान मुलांच्या समस्या ज्या असतात त्यावर आपण कुठले कामं करणार आहेत? काही विजन नक्कीच. आपण केलेलं आहे का आणि कशा प्रकारची रणनीती आपण त्यासाठी तयार केली आहे? नक्कीच. लहान मुलांसाठी बघा, आताही अंगणवाडीला भरपूर आहार मिळत नाही आहे आणि प्रायव्हेटायझेशन भरपूर इकडे झालेलं आहे. माझी हीच इच्छा आहे की आपण अंगणवाडीला भरपूर जे काही आपलं सगळं मिळतं त्यांना आहार वगैरे ते आपण पुरेपूर आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू. भरपूर ठिकाणी मिळत नाही आहे. आणि महिलांना तर लेडीज म्हणजे भरपूर अशा आहेत की त्यांना गृहउद्योग म्हणून भरपूर त्यांना काही मिळत नाही. भरपूर असे आहेत की त्यांना गरजू महिला आहेत. तर आपण नक्कीच आम्ही तोच प्रयत्न करणार आहोत. महिलांसाठी माझी हीच इच्छा आहे. बघा, प्रभागामध्ये सुरक्षेच्या यंत्रणाचं पाहिलं तर CCTV कॅमेरे सध्या काळाची गरज आहे. तर कुठल्याही प्रभागामध्ये आपण बघतोय की CCTV कॅमेरे लावले गेलेले नाही आहे. त्या प्रभागामध्ये बिबट्या वावरताना आढळून आलं असं आपल्याला ऐकायला आलं असेल कदाचित. तर अशा ह्या दृष्टिकोनातून एक नगरसेवकाचं कर्तव्य म्हणून आपण काय करू इच्छिता यावर? हां, यावर मी हेच बोलणार आहे की जसं तुम्ही म्हटलेलं आहे की CCTV कॅमेरा आपण लावूयाच. आणि परत सरांना तेच माझी हेच इच्छा राहील की जिकडे तिकडे आपलं फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे प्रिफरन्स आपण देतो की ॲनिमल्स जे असतात त्यांचे जे अधिकारी वगैरे असतात त्यांना आपण वन अधिकारी त्यांना आपण नेहमी ह्या गोष्टीसाठी आपण हे करूया. नक्कीच. कशा प्रकारचं समर्थन आपल्याला लोकांकडून मिळतं? भरपूर प्रतिसाद भरपूर छान मिळतं आहे आणि नक्कीच येऊया. संयोग आहे आणि नक्कीच कांग्रेस पार्टी येणारच. नक्कीच. मैं प्रभाग क्रमांक 3 का प्रभाग अध्यक्ष हूँ और यहाँ पर जो मुझे टिकट मिली है कांग्रेस की तरफ से, मैं 42 साल से कांग्रेस का सिपाही रहा. पब्लिक डिमांड पर मुझे टिकट मिली है. मैंने कोई किसी से बोला नहीं, किसी से कुछ कहा नहीं. लेडीज़ होने की वजह से मेरी बहू यहाँ से चुनाव लड़ रही है. यहाँ जो है आपने जो अभी इनसे सवाल किया है तो मैं आपको बताना चाहता हूँ कि मैं बिना नगर सेवक रहते हुए यहाँ पे डॉक्टर नितिन राउत साहब का हम लोगों ने 55 करोड़ रुपए का फंड यहाँ पे उनसे खींच के लाया है. वो एक अभी आमदार है, उनको 5 करोड़ रुपए साल का फंड मिलता है, लेकिन वो हमारी समस्याओं को देखते हुए हमारी जो डिमांड है उसको देखते हुए हमें पूरा करते. जहाँ जाना होता है वहाँ से फंड वो हमारे को ला कर देते हैं. हमारे यहाँ 20 साल से प्रभाग क्रमांक 3 में रिंग रोड से लेके शिवाजी चौक तक और शिवाजी चौक से वनदेवी चौक तक ये रोड की जो था इतना ख़राब था कि वहाँ से कोई जाना पसंद नहीं करता था. हमारे वहाँ पे यशोधरा थाना था तो थाने के जो अधिकारी है वो भी हमें बुलाकर बोलते थे कि इसको बनाइए. लेकिन वो रोड जो है उसकी कॉस्ट जो जाती थी 30 करोड़ के करीब. तो वो रोड डॉक्टर नितिन राउत साहब को 5 साल का 25 करोड़ रुपए फंड मिलना है, लेकिन उनको उत्तर नागपुर में भी फंड देना है. तो वो इतना फंड वो हमारे एरिया के लिए एक ही आमदार पूरा दे नहीं सकते.
तो उन्होंने हमसे जो कहा, हमने उनको कहा कि साहब हम उसके लिए कोशिश करेंगे। बोले कीजिए, मैं आपके पीछे खड़ा हूँ। हमने फिर यही हमारे माजी नगर सेवक परशुराम जी मानवटकर और ये पूरी टीम मेरी, ये मेरे साथ बैठकर उसके लिए मैंने भूख हड़ताल किया। वो भूख हड़ताल का असर ये हुआ कि वो डॉक्टर नितिन राउत साहब ने दौड़कर उसके लिए हर डिपार्टमेंट में जाके हमारी मांगों को उठाकर उन्होंने वो रोड सैंक्शन कराया। साथ ही साथ उसके साथ ये जो इंडस्ट्रियल एरिया में जो रोड बन रहा है, सीमेंट रोड, इसके लिए भी 16 करोड़ रुपए का सैंक्शन उसको कराया और वो रोड को 29 करोड़ रुपए सैंक्शन कराया और वो हमारे लिए बहुत काफ़ी रहा। उसके साथ साथ डॉक्टर नितिन राउत साहब ने प्रभाग क्रमांक 4 भी साथ में लेकर वो भी एक रोड 13 करोड़ रुपए का वो भी रोड उन्होंने सैंक्शन कराया। टोटल मिला के ये बड़े रोड छोड़कर सीवर लाइन रोड्स, गली के रोड्स, सौंदर्यकरण, ग्राउंड के सौंदर्यकरण, हमारे प्रभाग क्रमांक 3 में यशोधरा में एक बहुत शानदार लाइब्रेरी का निर्माण शुरू है, जो प्रभाग क्रमांक 3 के जितने भी बच्चे हैं उनको पढ़ने के लिए उसको हम लोग भी उनके साथ कंधे से कंधा लगाकर उस लाइब्रेरी को एक इंटरनेशनल लाइब्रेरी बनाने का हमारा एक सपना है। और उनके साथ उसमें नितिन राउत साहब ने हमारे इस एरिया के लिए बहुत बड़े बड़े सपने सोचे हैं। हम उनके साथ लग के अगर यहाँ की जनता ने हमारे चारों कैंडिडेट अगर चुन के आए तो वो उनके सपनों को हम सब मिलकर पूरा करेंगे, यही मैं आपको बताना चाहता हूँ। मतलब आने वाले दिनों में अगर आपके कांग्रेस पैनल से अगर उम्मीदवार चुन के आते हैं, अगर जीत के आते हैं, तो बहुत जल्दी यहाँ पे विकास कार्य शुरू हो जाएंगे। अगर बात करें पूर्व नागपुर, पश्चिम नागपुर की, तो जितने विकास वहाँ पे हुए हैं या फिर आपने जो रोड की बात कही है या फिर हर गली गली में जो है उखड़े रास्ते रहते हैं उनको अच्छे से ठीक करना या फिर सीसीटीवी कैमरे लगाना या बच्चों के लिए खेल के मैदान है वो पूरी सुविधा यहाँ पे दी जाएगी। मतलब यहाँ पे भले ही 14 साल से अभी बीजेपी की सत्ता होने के बावजूद अगर यहाँ पे कांग्रेस पैनल के अगर उम्मीदवार जीत के आते हैं तो आप आश्वासित कर रहे हैं यहाँ के जनता को कि आप यहाँ पे वैसी विकास कार्य की गंगा यहाँ पे बहाने वाले हैं। मैं आपको बता देना चाहता हूँ, मैंने पहले ही बताया आपको कि मुझे जो टिकट मिली है वो मेरिट पर मिली है। हर पार्टी में जितने भी नगर सेवक हुए और जो कैंडिडेट इच्छुक थे उनमें सब में टॉप के ऊपर कांग्रेस का मैं एक कैंडिडेट था, जिसकी वजह से मुझे मिला है। और आप किसी भी गली, किसी भी मोहल्ले में, प्रभाग क्रमांक 3 में यशोधरा नगर, संघर्ष नगर, महबूबपुरा, अपना विनोद भावे नगर, हमीद नगर, गरीब नवाज नगर, इस एरिया में अगर आप जाओगे, बिना नगर सेवक रह के बहुत सारी पब्लिक की समस्या को मैंने हल किया। मैं एक ऐसा कैंडिडेट हूँ और ऐसा इन लोगों के दिल में बैठा हूँ कि रात के 3 बजे 2 बजे अगर किसी को कुछ समस्या आती है तो वो मुझे पुकारते हैं। मैं कभी भी 24 घंटे में फ़ोन उठाता हूँ। मैं किसी को ये नहीं बोलता हूँ कि मैं बाहर हूँ और मैं किधर हूँ, कहाँ हूँ, ये झूठ कभी नहीं बोला। मेरी शैली है काम करने की, मैं इनकी खिदमत के लिए पैदा हुआ हूँ, तो मैं हमारे प्रभाग की जनता की खिदमत करूँगा। रहा सवाल दूसरा, सीसीटीवी कैमरे हमारे एरिया में कुछ लगे हैं लेकिन वो कैमरे बंद है। इसकी जिम्मेदारी किसकी है? इसकी जिम्मेदारी कारपोरेशन की है। जो कारपोरेशन ने यहाँ लगाया है, महाराष्ट्र सरकार की है कि वो कैमरे जो बंद पड़े हैं उसको शुरू कब करेंगे। तो उसका अपडेट कौन देगा, कौन लेगा, इसकी जिम्मेदारी, जवाबदेही किसकी रहेगी? इसकी जवाबदेही अभी सरकार की है। जो महापौर यहाँ पे जो प्रशासक थे उनकी जवाबदारी है और आने वाले समय अब जवाबदारी महापौर की रहेगी, हमारी रहेगी। हम उसके लिए प्रयत्न करेंगे ताकि वो सीसीटीवी फिर से चालू किया जाए और जहाँ पर सीसीटीवी नहीं है वहाँ सीसीटीवी लगाने का नागपुर समय के माध्यम से आप अभी चुनाव होने वाले 15 जनवरी को क्या अपील करना चाहेंगे जनता से? मैं जनता से ये अपील करना चाहता हूँ कि यहाँ पर कांग्रेस पार्टी की तरफ से जो 4 कैंडिडेट दिए गए हैं उनको चुना कर लाकर अगर वो देंगे और मैं इन लोगों को, मैं प्रभाग प्रेसिडेंट भी हूँ, जो चारों नगर सेवक चुन के आएंगे वो मेरे अंडर काम करेंगे, तो मैं अपना नंबर और ये चारों का नंबर सबको सार्वजनिक करूँगा। जो समस्या होंगे, रात हो दिन हो, दवाखाने की, रोड की, बिजली की, पानी की, वो सब समस्याओं के ऊपर खरा उतरने की कोशिश करूँगा। अभी मैं एक चीज़ और थोड़ा सा बता देना चाहता हूँ कि ये जो प्रभाग क्रमांक 3 में
एरिया में जो नल का कनेक्शन दिया जा रहा है, तो ये 6,000 रुपये लेके नल का कनेक्शन दे रहे थे, लेकिन मैंने उसके लिए उनको परेशान किया, उनको बताया कि ये नियम है, इस नियम के खातिर इस एरिया के लोग 6,000 नहीं भर सकते, हम EWS में रहते हैं, हमारे छोटे छोटे प्लाट है, तो आप हमें हमारी मांगों को पूरी करते हुए फ्री में नल का कनेक्शन दिया जाए। तो ये थे हमारे साथ में कांग्रेस पक्ष के 4 उम्मीदवार जिन्होंने यहाँ की जनता को आश्वासित किया है कि आने वाले जो 16 जनवरी को जो रिजल्ट आने वाले हैं वहाँ पे इनके पक्ष के जो है 4 उम्मीदवार जीत के आने वाले हैं, और अगर वो जीत के आते हैं तो यहाँ पे जो है विकास कार्य किया जाएगा, तेज़ गति से किया जाएगा, और यहाँ पे विकास की गंगा जो है इनके पक्ष द्वारा जो है प्रवाहित होने की संभावना उन्होंने जताई है। आप देख रहे हैं नागपुर समय, कैमरा पर्सन रोशन वानखड़े के साथ रिंकू पांतावने, नागपुर।